नमस्कार शेतकरी बांधवांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण 13 जुलै 2026 पर्यंत पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना या संदर्भातील सर्वात महत्त्वाचे आणि ताज्या अपडेट जाणून घेणार आहोत। आजच्या व्हिडिओमध्ये 2 लाखांपर्यंतची कर्जमाफी असेल, पात्र शेतकऱ्यांच्या याद्या असतील, बँकांकडून सुरू असलेली प्रक्रिया असेल, अर्ज कसा करावा लागणार आहे का, नक्की अर्ज करावाच लागणार आहे का, कर्जमाफी कधी मिळणार आणि सरकारची ताजी माहिती याबद्दल या योजनेविषयी सविस्तर माहिती आपण पाहणार आहोत, म्हणून व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की पहा। आता जी पहिली अपडेट आलेली आहे या योजनेविषयी त्याबद्दल सांगायचं झालं तर राज्यातील राष्ट्रीयकृत बँका, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका आणि खाजगी बँका आणि प्राथमिक कृषी पतसंस्था यांनी पात्र थकीत शेतकऱ्यांची माहिती जी आहे ती शासनाच्या पोर्टलवर आता अपलोड करण्याचे काम पूर्णपणे चालू केलेले आहे। काम जे आहे ते पूर्ण केलेले सुद्धा आहे। यामुळे कर्जमाफीच्या अंमलबजावणीच्या प्रक्रियेला आता वेग आलेला आहे निश्चितच। आता जी दुसरी अपडेट आहे ती थोडीशी महत्त्वाची आहे, ती म्हणजे की आता शेतकरी बांधवांसाठी एक महत्त्वाची अपडेट म्हणता येईल, कारण की या योजनेअंतर्गत पात्र शेतकऱ्यांचे 2 लाखांपर्यंतचे अल्प मुदतीचे जे पीक कर्ज आहे ते माफ करण्यात येणार आहे। याशिवाय नियमित कर्जफेड करणाऱ्या पात्र शेतकऱ्यांसाठी 50,000 पर्यंत प्रोत्साहनपर लाभ देण्याची तरतूदही आता सध्या कायम आहे। तसेच जी तिसरी अपडेट आहे त्याबद्दल सांगायचं झालं तर अनेक शेतकऱ्यांच्या मनात सध्या प्रश्न आहे की या योजनेसाठी पुन्हा अर्ज करावा लागेल का, तर याचं उत्तर आहे नाही, कारण की शासनाने स्पष्ट केले आहे की पात्र शेतकऱ्यांना स्वतंत्र अर्ज करण्याची आवश्यकता नाही आहे। बँकांनी शासनाकडे पाठविलेल्या माहितीनुसार पात्रता निश्चित करून पुढील प्रक्रियासुद्धा केली जाणार आहे। आता अंतिम पडताळणीबद्दल सांगायचं झालं तर सध्या शासनाकडून पात्र लाभार्थ्यांच्या माहितीची अंतिम पडताळणी सुरू आहे। यामध्ये कर्जाची माहिती, पात्रता, अपात्र प्रकरणे आणि आवश्यक नोंदींची तपासणी जी आहे ती केली जात आहे आणि ही जी प्रक्रिया आहे ती पूर्ण झाल्यानंतर कर्जमाफीची अंमलबजावणी पुढे नेली जाईल। आता जी कर्जमाफीची रक्कम आहे त्या रकमेबद्दल सांगायचं झालं तर ही एक अपडेट महत्त्वाची आहे। हा प्रश्न म्हणता येईल मोठा, कारण की 13 जुलै 2026 पर्यंत राज्य सरकारने कर्जमाफीची रक्कम वितरित करण्याची अधिकृत तारीख अजून तरी जाहीर केलेली नाही आहे। त्यामुळे सोशल मीडियावर फिरणाऱ्या कोणत्याही तारखा किंवा मेसेजवर तुम्ही विश्वास ठेवू नका। अधिकृत घोषणा झाल्यानंतरच पुढील प्रक्रिया सुरू होईल। आता जी नंतरची अपडेट आहे शेवटची ती म्हणजे की राज्य सरकारने या योजनेअंतर्गत सुमारे 56 लाख शेतकऱ्यांना लाभ देण्याचे उद्दिष्ट ठेवलेले आहे। यासाठी 36,585 कोटींची तरतूद सुद्धा करण्यात आल्याची माहिती समोर आलेली आहे आणि ही राज्यातील मोठ्या शेतकरी कर्जमाफी योजनांपैकी एक मानली जात आहे। आता शेतकऱ्यांनी काय करावे याबद्दल सांगायचं झाले तर जर तुमचे शेतकरी मंडळींनो पीक कर्ज या योजनेच्या निकषांमध्ये येत असेल तर बँकेतील कर्जाची माहिती योग्य आहे का ती तुम्ही तपासून घ्या। मोबाईल क्रमांक अद्ययावत ठेवा। बँकांकडून किंवा शासनाकडून येणाऱ्या सूचनांकडे तुम्ही लक्ष ठेवा। अफवांवर विश्वास तुम्ही न ठेवता केवळ अधिकृत माहितीलाच तुम्ही प्राधान्य द्या। आणि तर मित्रमंडळींनो, शेतकरी बांधवांनो, 13 जुलै 2026 पर्यंत पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना संदर्भातील या सर्व महत्त्वाच्या अपडेट्स होत्या। तुमच्या मते कर्जमाफीची अंमलबजावणी कधी सुरू होईल हे तुमचे मत आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच महाराष्ट्र शासनाच्या शेतकरी योजना, कर्जमाफी, कृषीविषयक ताज्या बातम्या आणि सरकारी अपडेटसाठी आपल्या या व्हिडिओला लाईक करा, बडी चॅनलला माझ्या सबस्क्राईब करा आणि ही माहिती जी आहे ती इतर शेतकरी बांधवांपर्यंत नक्की शेअर करायला विसरू नका। धन्यवाद।